नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, फार महत्त्वाचा आजचा व्हिडिओ आहे. ज्यावेळी एखादा वादी कोणत्याही विना कारणास्तव ज्यावेळी प्रतिवादींना त्रास द्यायच्या उद्देशानं किंवा अन्य कारणामुळं फक्त आर्थिक नुकसान व्हावं किंवा मानसिक त्रास व्हावा अशा कारणासाठी जर वादी मेहरबान कोर्टामध्ये केस दाखल करत असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. सरासरी आपण आता पाहतो, एखाद्या भावाला किंवा एखाद्या बहिणींना किंवा बहिणी भावाला किंवा जो भाव आपल्याला वाटणी देत नाही वडिलार्जित किंवा वडिलोपार्जित इस्टेटमधली, तर फक्त त्रास देण्याच्या उद्देशानं किंवा भाऊ भावाला त्रास देण्याच्या उद्देशानं काही वाटपाचे दावे असतील किंवा अन्य अतिक्रमणचे दावे असतील, असे दिवाणी दावे मुद्दाम त्रास देण्याच्या उद्देशानं हे मेहरबान कोर्टामध्ये दाखल करत असतात. तर प्रामुख्याने पहिली गोष्ट मित्रांनो, ज्यावेळी तुमचा भाऊ तुमच्या विरोधात किंवा तुमची बहीण तुमच्या विरोधात किंवा अन्य काही घरातील कौटुंबिक किंवा भावकीतले काही त्रास देण्याच्या उद्देशानं एका गटमधील सहहिस्सेदार असतील किंवा शेजारचा शेतालगतचा शेतकरी असेल, जो सर्वे नंबरमध्ये सहहिस्सेदार म्हणून असेल, तर अशा व्यक्तीनं जर त्रास देण्याच्या उद्देशानं जर तुमच्या दावा दाखल केलेला असेल तर प्रथम महत्त्वाची माहिती मित्रांनो अशी तुम्ही करून घेतली पाहिजे. ज्यावेळी तुमच्यावर दावा दाखल केला आणि त्यानंतर दावा दाखल केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळी नोटीस मिळते, त्या समन्स मिळतो, नोटीस म्हणजे समन्स मिळते, त्यावेळी त्याच्याबरोबर दाव्याची एक प्रत आलेली असते. ते प्रत तुम्ही तुमच्या जो काय वकील तुम्ही तुमच्या केससाठी नेमणार आहात त्या वकिलांनी ती दावा, त्याचबरोबर अन्य आणि 2 ते 3 वकिलांची तुम्ही कन्सल्टिंग फी त्यांना द्या. म्हणजे दावा दाखल केल्यानंतर तुमचा जो काय वकील तुम्ही देणार आहे त्यांना त्याआधी दावा, त्यानंतर दुसऱ्या वकिलांचं ओपिनियन घ्या, त्यांच्याकडं काय त्यांचं ओपिनियन आहे बघा, तिसऱ्या वकिलांना दावा, त्यांचे पण काय असेल ते जे काही किरकोळ, म्हणजे तुम्ही म्हणणारा फी द्या म्हणून सांगतात, 500 असेल किंवा 1000 रुपये असेल, कन्सल्टिंग फी जास्त नसते, पण तुम्हाला दाव्यामध्ये ह्याचा पुढं फायदा कसा होणार आहे ते मी तुम्हाला सांगतो. तिसऱ्या वकिलांना तुम्ही दावा, त्यांच्याकडं काही त्यातले पॉईंट्स काढून घ्या. आता हे कशासाठी दावायचं? ज्यावेळी तुमचा भाऊ बहीण किंवा अन्य कोणी तुमच्या दावा दाखल केलेला असतो आणि तुम्ही प्रतिवादी असता, त्या दाव्यामध्ये कोणत्या नाही कोणत्या ह्या त्रुटी राहत असतात. त्याचबरोबर त्या दाव्याला विरोध सायटेशन, दाव्याच्या विरोधात म्हणजे तुमच्या बाजूनं होणारं असं सायटेशन, मग ते हायकोर्टाचं असू दे, सुप्रीम कोर्टाचं असू दे किंवा इतर हायकोर्टांची सायटेशन असू द्यात, ही सायटेशन लागू होणारी असतात आणि तुम्हाला एकापेक्षा जास्त वकिलांना सदरचा दावा दावल्यामुळं त्या दाव्यामध्ये कोणते कोणते पॉईंट चुकीचे आहेत, मग त्यामध्ये कोणत्या कलमाखाली दावा दाखल केला असेल, प्रॉपर्टीचं वर्णन चुकलेलं आहे का, दावा मिळकतीमध्ये योग्य पार्ट्या केलेल्या आहेत का नाहीत, कोर्टामध्ये दाव्याची योग्य स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे का नाही, त्यानंतर कोणत्या कलमाखाली कारण योग्य आहे का नाही, कोणत्या कलमाखाली दाखल केलेला आहे, त्याचबरोबर जी काय त्यांनी प्रेयर मागितल्या ती प्रेयर दाव्याला योग्य आहे का नाही, प्रेयर कशी चुकीची आहे, अशा पद्धतीनं अनेक त्या दाव्यामध्ये त्रुटी ह्या 100% मित्रांनो असतात. त्यामुळं एकापेक्षा 4 वकिलांचं जर तुम्ही ओपिनियन घेतलं तर 4 वकिलांचे वेगवेगळे पॉईंट तुम्ही एकत्र नोंद करून ठेवा आणि जो तुम्हाला योग्य वकील वाटतो तुमच्या दृष्टिकोनातून त्या वकिलांकडे ते वकीलपत्र देऊन त्या दाव्यामध्ये प्रथमतः सदरचा दावा डिसमिस का करण्यात येऊ नये त्यासाठी जो 7/11चा अर्ज आहे, त्या पद्धतीनं दाव्यामध्ये ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी मेहरबान कोर्टाच्या समोर जाण्यासाठी तुम्ही 7/11चा एक अर्ज दाखल करा आणि सदरचा दावा फेटाळण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये कोणकोणत्या त्रुटी आहेत आणि कशा पद्धतीनं त्रास देण्याच्या उद्देशानं सदरचा दावा दाखल केलेला आहे
हे मेहरबान कोर्टाच्या जर तुम्ही निदर्शनास आणून दिलं तर दावा त्रास देण्याच्या, मानसिक त्रास, आर्थिक त्रास, शारीरिक त्रास असा त्रास देण्याच्या उद्देशानं जर वादीनं तुमच्यावर दावा दाखल केलेला असेल तर वादीची जी काय भूमिका आहे, म्हणजे जो निर्मळ मनाने मेहरबान कोर्टाकडे जर आलेला नसेल, त्याच्या मनामध्ये काहीतरी कलिश असेल किंवा मनामध्ये काहीतरी वाईट हेतू असेल, त्याला न्याय नको असेल, पण पुढच्या माणसाला त्रास देण्याच्या उद्देशानं जर वादी कोर्टात आला असेल तर ते सुरुवातीलाच तुम्ही ज्यावेळी कोर्टामध्ये दावाला तुम्ही म्हणणं देणार आहे त्याच्या आधीच तुम्ही हा सदरचा दावा काढून टाकण्यासाठी, म्हणजेच 7/11चा अर्ज सदरचा दावा फेटाळण्यात यावा, त्यासाठी तुम्ही तुमच्या वकिलांना सांगून सदरचा अर्ज मेहरबान कोर्टात तुम्ही दाखल केला पाहिजे. आणि सदर दावा न चालण्यासाठी काही त्रुटी आहेत आणि त्याबरोबर काही सायटेशन त्याला पूरक आहेत. ही सायटेशन मेहरबान कोर्टात तुम्ही हजर करणं फार गरजेचं आहे. त्यामुळं मित्रांनो, तुम्हाला वेळोन वेळ जास्तीत जास्त 2 वर्षे, 5 वर्षे, 10 वर्षे जे कोर्टात दावा चालणार आहे तो दावा वाचणार आहे. सुरुवातीलाच तुम्ही न्यायाधीशांना जर तुमची भूमिका स्पष्ट सांगितली, तुम्ही जर निर्मळ मनानं प्रतिवादी म्हणून जर कोर्टामध्ये गेला आणि वादीनं कसा चुकीच्या पद्धतीनं चुकीचा दावा दाखल केला आहे हे जर कोर्टाच्या समोर तुम्ही मांडलंच बाजू तुमची, तर निश्चित हा दावा फेटाळला जाऊ शकतो. पण दावा फेटाळत असताना तुमच्याकडं योग्य ती कारणं पाहिजेत आणि तुमच्याकडं योग्य ती कागदपत्र, समजा जमिनीच्या संदर्भात दावा असेल तर तुमच्याकडं संपूर्ण त्याच्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण तुमची वंशवेळ, म्हणजे तुमचे पूर्वजांची सगळी माहिती पाहिजे. त्याचबरोबर ती जमीन 1949 सालापासून कोणत्या पद्धतीनं खरेदी होऊन आली, वडिलोपार्जी जमीन आहे का तुमच्या वडिलांनी स्वकमाईची आहे का कोणत्या दिवाणी दाव्यामध्ये निकाल झाल्यानंतर त्या निकालानं तुम्हाला जमीन मिळालेलं आहे का तारणगाण मिळालेलं आहे का कुळ कायद्याने मिळालेलं आहे किंवा अन्य कोणत्या कारणानं ती जमीन तुम्हाला मिळालेली आहे, याची तुम्हाला 1949 पासून संपूर्ण मित्रांनो माहिती पाहिजे. त्यामुळे सदरची माहिती जर तुम्ही काढून घेतली, दावा दाखल झाल्यानंतर तुम्हाला समज मिळाल्यानंतर जर ही संपूर्ण माहिती काढून घेतली, त्या संदर्भात संपूर्ण तुम्ही जर कागदपत्र केली, गोळा केली आणि तुमच्या जर वकिलांना जर योग्य माहिती दिली तर सदरचा दावा हा सुरू झाल्यानंतरच तुम्ही जर अर्ज फेटाळण्यासाठी टाकला तर सदरचा दावा हा फेटाळण्यात येतो. त्यामुळं मित्रांनो, एखाद्या त्रास देण्याच्या उद्देशानं वादीनं तुमच्यावर जर दावा दाखल केला असेल तर प्रथमतः एक म्हणता 3-4 वकिलांचं तुम्ही ओपिनियन घ्या. तुम्हाला योग्य वकील वाटतो त्यांच्याकडे काम द्या आणि सदरचा दावा काढून टाकण्यासाठी अर्ज मेहरबान कोर्टात दाखल करा. आणि काही माहिती असेल तर माझा नंबर आहे 940 323 1100. मला संपर्क साधा. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असेच माझे छोट्या छोट्या ज्या माहिती कायद्याच्या येतात. फक्त माझा उद्देश एवढाच आहे की सर्वसामान्य आपले शेतकरी बंधूंना हा कायदा जेवढं मला मराठी सांगता येईल, जेवढं कायद्याचं विश्लेषण जेवढं करता येईल, कारण कायद्याचे शब्द वेगवेगळे असू शकतात, त्यामुळं जेवढं मला माझ्या शेतकरी बंधूंच्या पत्र मला जाता येईल आणि जेवढं मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मोफत सल्ला देता येईल तेवढं माझं भाग्य आहे. त्यामुळे मित्रांनो, जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. काही मित्रांचे तुमचे दावे चालू असतील तर त्यांना हा सदरचा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो.